आणि यावर अधिक बोलण्यासाठी किंवा या कायदेशीर बाबी आपल्याला समजावण्यासाठी कायदेतज्ञ मिलिंद पवार देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मिलिंदजी, आपलं न्यूज 18 लोकमत मध्ये स्वागत आहे। गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसमोर आज शिवानी अग्रवाल म्हणजेच अल्पवयीन आरोपीच्या आईची चौकशी होणार आहे। तसंच अल्पवयीन आरोपीची देखील चौकशी आज होणार आहे। काय काय कायदेशीर बाबी असू शकतात आज? आता याच्यामध्ये आपण जर पहिल्यापासून पाहिलं तर ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी त्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। नंतर त्याची रीतसर मग अरेस्ट म्हणता येणार नाही, पण त्याला ताब्यात घेऊन बाल गुन्हेगार न्यायालयात पाठवलं। आणि त्यानंतर पुढचा तपासाचा भाग म्हणजे याच्यामध्ये वडिलांनी निष्काळजीपणा केला। अल्पवयीन असताना त्याला गाडी दिली चालवायला, तो पबमध्ये गेला, दारू प्याला, हे जे काही चार्जेस त्यांच्यावर ठेवले, तर त्या अनुषंगाने आजच्या स्थितीला वडील त्याचे कस्टडीमध्ये आहेत। ते वडिलांनी निष्काळजीपणा, कारण आता कायद्यामध्ये बदल केला आहे आणि त्यानुसार वडील पण दोषी असू शकतात किंवा आहेत। त्यांनी मुलाकडे दुर्लक्ष केलं आणि त्या दुर्लक्षपणामधून ही घटना घडली आणि म्हणून वडिलांना ताब्यात घेतलं। आणि त्याच अनुषंगाने आज एक तपासाचा भाग म्हणून माझ्या माहितीप्रमाणे त्या अल्पवयीन मुलाच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले, अटक केली। पण तिच्यावर जर अटक केली तर तो एकंदरीत तो भाग जर पाहिला तर तिच्यावर असा चार्ज ठेवला आहे। म्हणजे हे सगळं आता न्यूजमधनं कळतंय की ससूनमध्ये ज्या वेळेला त्याला नेलं त्याचं ब्लड सॅम्पल, तर ते ब्लड सॅम्पल करण्यासाठी ह्या आईने काहीतरी तिथं पोलिसांथ्रू तो डॉक्टरांवर दबाव आणला आणि ह्या मुलांच्या ऐवजी दुसरं कोणाचं तरी घ्या, माझं ब्लड घ्या किंवा मी तुम्हाला दुसरे लोक देते त्यांचं ब्लड घ्या, असं काहीतरी प्रेशर दबाव आणला, असं त्यांच्यावर चार्ज होता। म्हणजे त्यामध्ये थोडक्यात तपासामध्ये अडथळा केला किंवा आरोपीला की त्या अल्पवयीन गुन्हेगाराला मदत होईल या दृष्टीने त्या बालकाच्या मातेने आईने प्रयत्न केले। हा चार्ज ठेवून जर तिला अटक केली असेल तर आज बाल जे काही इन्क्वायरीसाठी त्याला घेऊन गेले तिथं आता, तर त्या बाल गुन्हेगार न्यायालयामध्ये तो मुलगा आणि त्याची आई त्यांची आमने सामने समोरासमोर बसून रुजवत घालतील। मुलाला विचारतील, बा आईने तुला हे सगळं तुला माहिती होतं का, की तू पबला चाललाय, तू दारू पितो, तुझं वय लहान असताना तू गाडी चालवतो, ह्या गोष्टी आईला माहिती होत्या का? तो जर हो म्हणला तर त्या आईला तर ऑलरेडी आरोपी केलेलंच आहे। आणि दुसरी गोष्ट, ब्लड सॅम्पलच्या संदर्भात ससून रुग्णालयात नेल्यानंतर कुठल्या डॉक्टरांनी काही यांनी प्रेशर केलं का, रक्त बदलायचा प्रयत्न केला का, ह्या त्या संबंधित त्या आईकडे चौकशी केली जाईल आणि त्या बाबतीत ह्या मुलाला काय माहिती आहे का याबाबत चौकशी करतील। आणि अर्थातच तो बाल गुन्हेगार आहे, मग ह्याचं घरामध्ये वर्तन कसं होतं, हा कसा वागायचा, हट्टी आहे का किंवा मग हा काही ॲडिक्ट आहे का, हा काही इतरांना त्रास देतो का, या संदर्भात एक आई म्हणून त्याच्याकडे चौकशी करतील आणि दॅट इज अ पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन। बरं मिलिंदजी, धन्यवाद या कायदेशीर बाबी समजवण्यासाठी आपल्या प्रेक्षकांना। तर बाल सुधार गृहात अल्पवयीन आरोपीची आज चौकशी होणार आहे आणि त्याची आई शिवानी अग्रवाल हिची देखील गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसमोर चौकशी होती।